कोरफड, ॲलोवेरा पायसर खरंच उपयोगी आहे का? तर आज आपण याबद्दल डिटेल माहिती बघूया. कोरफड लावा, पायचा त्रास कमी होईल. कोरफडीचा रस प्या, पायस बरा होईल. असे सल्ले आजकाल सोशल मीडियावर, यूट्यूबवर आणि घरगुती उपचारांमध्ये खूप दिले जातात. पण प्रश्न असा आहे, कोरफड खरंच पायसर उपयोगी आहे का? की तिच्याबद्दल अनेक दावे अतिशयोक्तपणे केले जात आहेत. आज आपण ॲलोवेरा म्हणजेच कोरफडीबद्दल लोकप्रिय दावे आणि त्यामागची मेडिकल रियालिटी समजून घेऊया. आज आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सायंटिफिक एव्हिडन्स म्हणजे काय सांगतं आणि हे देखील जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रभाकर सांगले, पाईल्स फिशर फिशुला विशेषज्ञ, ॲनोरेक्टल सर्जन, पिंपरी सौदागरमध्ये इंदू वेलनेस पाईल्स स्पेशालिटी लेझर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. पाईल्स फिशर फिशुला आणि इतर गुदरोगांबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमजुती आहेत. याबद्दल अनेक प्रश्न असतात. आज आपण अशाच एक लोकप्रिय उपायाबद्दल बोलणार आहोत. कोरफड म्हणजेच ॲलोवेरा पाईल्सवर उपयोगी आहे का? सर्वात आधी पाईल्स म्हणजे काय ते थोडक्यात समजून घेऊया. पाईल्स म्हणजे गुदद्वारातील भागातील रक्तवाहिन्या सुजणे किंवा त्यांचा आकार वाढणे. यामुळे वेदना, खाज, जळजळ, सूज आणि काही वेळेला रक्तस्राव होऊ शकतो. या त्रासांपासून आराम मिळवण्यासाठी म्हणून अनेक लोक नैसर्गिक उपाय शोधतात आणि त्यामध्ये सर्वात जास्त चर्चेचा असणारं म्हणजे महत्त्वाचं नाव म्हणजे कोरफड. पण कोरफड नेमकं काय करते आणि ते खरंच पायसर काम करू शकते का? तर याबद्दल आज आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. सर्वप्रथम कोरफडीचे गुणधर्म समजून घेऊया की कोरफड नेमकं काय करते. ॲलोवेरामध्ये विविध विटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लामेटरी घटक आढळतात. यातील अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म जे असतात ते शरीरातील सूज कमी करण्यासाठी, जळजळ कमी करण्यासाठी मदत करतात. म्हणून त्वचेच्या अनेक समस्यांमध्ये कोरफडीचा वापर केला जातो. आता पायल्सच्या संदर्भात बोलायचं झालं तर काही लोक कोरफडीचा जेल बाहेरून लावतात. कोरफडीच्या जेलमुळे यामागचा उद्देश असा असतो बऱ्याच लोकांच्या की जळजळ आणि खाज कमी व्हावा, स्थानिक अस्वस्थता कमी करणे. काही रुग्णांमध्ये हे तात्पुरता आराम मिळाल्याचा अनुभव नक्की येतो, पण गुदद्वाराच्या भागात इरिटेशन, बर्निंग सेन्सेशन असेल तर थंडावा मिळाल्यासारखाही असं वाटू शकतो. मात्र याच्यामध्ये एक थोडं कॅच आहे. म्हणजे काय, याचा अर्थ असा नाही की कोरफड पायल्स बरा करतो. ही गोष्ट समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे. आता आपण सायंटिफिक एव्हिडन्स बद्दल बोलूया. तर सायंटिफिक एव्हिडन्स आपल्याला काय सांगतं? आजपर्यंत उपलब्ध असलेल्या संशोधनामध्ये ॲलोवेरामुळे पायल्स पूर्णपणे बरे होतात असा ठोस वैज्ञानिक पुरावा कोणताही आढळलेला नाही. काही लहान अभ्यासामध्ये सूज किंवा इरिटेशन कमी होण्याबद्दल सकारात्मक परिणाम नक्की दिसून आलेले आहेत, पण तो पूर्ण बरा होतो असं दिसलेलं नाही. पण मोठ्या प्रमाणावर आणि उच्च दर्जाच्या संशोधनातून अजूनही असा निष्कर्ष निघालेला नाही की ॲलोवेरा हा पायल्ससाठी सर्वश्रुत किंवा सिद्ध झालेला उपचार आहे. म्हणजेच काय, याचा अर्थ आपण समजून घेऊया. कोरफड काही लक्षणांमध्ये तात्पुरता नक्की आराम देऊ शकतो. ती पायल्सची गाठ कमी करते किंवा रक्तस्राव कमी करतं किंवा तिथली जळजळ थांबवते किंवा तिथलं सर्व काही मांसल भाग आहे पूर्णपणे बरा करतो. दृष्टिकोन आहे तो नक्कीच याच्यामध्ये होत नाही असं म्हणणं वैज्ञानिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही. मग पायल्समध्ये योग्य उपचार काय, हे पायल्सच्या स्टेजेसवर अवलंबून असतं. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फायबरयुक्त आहार, पुरेसे पाणी, औषध आणि लाईफस्टाईल चेंजेस पुरेसे ठरू शकतात. मात्र काही रुग्णांमध्ये पायल्सची गाठ मोठी झालेली असते किंवा ग्रेड 3, ग्रेड 4 असते किंवा काही लोकांमध्ये वारंवार रक्तस्राव होत असतो किंवा काही लोकांमध्ये गाठ पूर्ण बाहेर आलेली असते. अशा वेळी लेझर ट्रीटमेंट किंवा इतर आधुनिक उपचारांची आवश्यकता डेफिनेटली लागू शकते. म्हणून फक्त घरगुती उपायांवर अवलंबून राहणे योग्य नाही. साईड इफेक्ट्स या ॲलोवेराचे काही आहेत ते आपण बघून घेऊया आणि प्रिकॉशन्स पण आपल्याला काय घेता येतात. आता एक महत्त्वाचा भाग म्हणजे कोरफड वापरताना कोणती काळजी घ्यावी. जर तुम्ही ॲलोवेरा जेल बाहेरून वापरत असाल तर ते स्वच्छ आणि शुद्ध असणं महत्त्वाचं आहे. काही लोकांमध्ये ॲलर्जिक रिॲक्शन होऊ शकते. हा ॲलोवेराचा साईड इफेक्ट आहे.
काही लोकांमध्ये खाजही वाढू शकते, काही लोकांमध्ये त्वचा लालसर होऊ शकते किंवा काही लोकांमध्ये इरिटेशन वाढू शकतं. या प्रकारचे साईड इफेक्ट्स आपल्याला पाहायला नक्की मिळतात. तसंच काही लोक कोरफडीचा रस मोठ्या प्रमाणामध्ये पितात, पण हे प्रत्येकासाठी सुरक्षित असेलच असं नाही आहे. याचं कारण काय? कारण जास्त प्रमाणात कोरफडीचा रस घेतल्यास पोटदुखी होऊ शकतं, जुलाब होऊ शकतं, पोटात मुरडा मारू शकतं किंवा इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून कोणताही उपाय नियमित सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अगदी महत्त्वाचं आहे. तर आपण या सर्व गोष्टींचं कन्क्लुजन काय आहे तर पाहूया. तर मित्रांनो, कोरफड किंवा ॲलोवेरा म्हणजेच सर्व काही नाही. कोरफडमध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म नक्की आहेत. त्यामुळे काही लोकांना जळजळ, खाज, तात्पुरता आराम नक्कीच मिळू शकतो. पण ॲलोवेरा हा पायल्सचा सिद्ध झालेला उपचार नाही किंवा पायल्स पूर्णपणे बरा करतो असा कोणताही वैज्ञानिक किंवा मजबूत दावा यामधून सिद्ध होत नाही. तर तुम्हाला पायल्सचा त्रास वारंवार होत असेल, रक्तस्राव होत असेल किंवा गाठी वाढत असतील तर योग्य तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जर अशा पद्धतीची जर तुम्हाला लक्षणं असतील तर तुम्ही नक्कीच जवळच्या डॉक्टरांकडे, प्रोक्टॉलॉजिस्टकडे भेटा. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच आरोग्यपूरक वैज्ञानिक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.